एकदा क्षीरसागरामध्ये विष्णू भगवंत शेषशय्येवरती विश्रांती घेत होते. लक्ष्मी माता विष्णू भगवंताच्या चरणाची सेवा करत होती. आई लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळते. ती लक्ष्मी माता भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करत आहे. त्या क्षणी तिथे ब्रह्मदेवाचं आगमन झालं आणि ब्रह्मदेवाने विष्णू भगवंताला म्हणाले, पुत्रा उठ, मी तुझा स्वामी आहे, या चराचर विश्वाचा स्वामी आहे, मला वंदन कर, प्रणाम कर. विष्णू भगवंताला हे ब्रह्मदेवाचं बोलणं सहन झालं नाही. त्याने स्वतःला सावरलं आणि ब्रह्मदेवाला उद्देशून म्हणाले, हे पुत्रा, तुझे स्वागत आहे. आज या पित्याकडे कसं येणं केलंस? ब्रह्मदेवाला विष्णू भगवंताकडून हे अपेक्षित नव्हतं. त्यांच्या दोघांमध्ये वाद चालू झाला. ते वाद एवढ्या एकोपाला गेलं की दोघांमध्ये युद्ध चालू झालं. ते युद्ध पाहून त्रिभुवनातल्या देवी देवतांना भीती वाटत आहे की आता हे युद्ध थांबवणं गरजेचं आहे. हे युद्ध जर थांबलं नाही तर त्रिभुवनामध्ये प्रलय येईल. आता हा युद्ध कोण थांबवेल? यांना समजून सांगणारा कोण आहे? तेव्हा त्या त्रिभुवनातल्या देवी देवतांनी एके ठिकाणी येऊन विचार केला की कैलास पर्वतावरती जाऊ आणि महादेवाला विनंती करू. ते देवी देवता कैलास पर्वताकडे निघाले. महादेवाला जाऊन विनंती करत आहे की प्रभू, हा युद्ध थांबवा आणि या जगावरती उपकार करा. का हा युद्ध जर थांबलं नाही तर त्रिभुवनावरती प्रलय काळ येईल अशी भीती आहे. ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये एवढी युकोपाचं युद्ध चालू आहे की ते युद्ध पाहून असं वाटत आहे की ब्रह्मदेव श्रीहरीचं प्राण घेईल की श्रीहरी ब्रह्मदेवाचं प्राण घेईल, काही सांगता येत नाही. तेव्हा महादेवाने सांगितलं की देवतांनो, तुम्ही घाबरू नका, मी ब्रह्मदेव आणि विष्णूचं युद्ध थांबवतो. असं देवतांना आश्वासन दिल्यानंतर त्या देवतांना आनंद झाला माई बापांना. आणि देवतांनी ब्रह्मदेव आणि विष्णूचं जिथे युद्ध चालू आहे तिथे महादेव आपल्या गणपरिवारासह त्या देवतांसोबत तिथे आले. तिथे येऊन एका झाडाच्या मागे लपून ते युद्ध पाहत आहे. एवढा युकोपाला गेलेला युद्ध आहे की त्या दोघांनी विचार केला, एकाने माहेश्वर अस्त्र आणि एकाने पाशुपत अस्त्र वापरायचं आणि एकमेकांचं युद्ध संपवण्याची तयारी चालू आहे नाही बाप्पांनो. ते झालं आणि महादेवांनी त्या दोघांच्या मध्ये एका दैदिप्यमान अग्निस्तंभाच्या रूपामध्ये प्रगट झाले. आणि ते प्रगट होता क्षणी ते दोन्ही अस्त्र आपापसात शांत झाले. ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही विचार करत आहे की हा दैदिप्यमान अग्निस्तंभ आतापर्यंत तर इथं नव्हताच. कोणी प्रगट केला? कुठून प्रगट झाला? कोण आहे? कुठून आला आहे? अनेक प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा त्या अग्निस्तंभातून एक आकाशवाणी ऐकू आली की ब्रह्मा, विष्णू, तुम्ही श्रेष्ठत्वावरून जे युद्ध करत आहात, कोण श्रेष्ठ आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक पैज खेळावी लागेल. जो कोणी या अग्निस्तंभाचा आधी अथवा अंत पाहून येईल तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल, तो या विश्वाचा स्वामी मानला जाईल. आता ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही या अग्निस्तंभाचा आधी आणि अंत पाहण्यासाठी तयार आहे. ब्रह्मदेव ऊर्ध्व दिशेला म्हणजे वरच्या दिशेला जात आहे आणि विष्णू खालच्या दिशेला सप्त पाताळाकडे जात आहे. अनेक वर्ष झाले विष्णू भगवंत सप्त पाताळापर्यंत गेले, परंतु या अग्निस्तंभाचा आरंभाचा शोधच लागत नाही. ब्रह्मदेव सुद्धा ऊर्ध्व दिशेला 21व्या स्वर्गापर्यंत गेले, परंतु अजून किती वर आहे काही सांगता येत नाही. तेव्हा विष्णू भगवंताने असं विचार केला की अनेक वर्षापासून आपण प्रवास चालू आहे, या अग्निस्तंभाचा आरंभ कुठे आहे अजून काही आपल्याला याचा पत्ताच नाही. किती वर्ष असंच प्रवास चालू ठेवायचा? म्हणून त्याने विचार केला की प्रामाणिकपणे जाऊन सांगायचं की मी या अग्निस्तंभाचा
आरंभ पाहिला नाही, या अग्निस्तंभाच्या आरंभाचा शोध मला लागला नाही. परंतु वरच्या दिशेने जात असताना ब्रह्मदेवाला असं वाटत आहे की विष्णूने जर या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आला तर तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल, तो या विश्वाचा स्वामी बनेल, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाने काहीतरी युक्ती करावी असा विचार करत आहे. तेवढ्या वरच्या दिशेने केतकी नावाचा पुष्प येताना दिसला आणि त्या केतकी पुष्पाला ब्रह्मदेवाने सांगितलं, हर हर महादेव. ब्रह्मदेवाने केतकीला विचारलं की केतकी कुठे गेला होतास? तेव्हा केतकीने सांगितले की अनेक युग झाले मी वरून येत आहे, पण अजून या अग्निस्तंभाचा आरंभ मला लागलेला नाही. अजून किती खाली जायचं आहे काही सांगता येत नाही. तेव्हा केतकीने ब्रह्मदेवाला विचारलं की ब्रह्माजी तुम्ही कुठे निघालात? तेव्हा ब्रह्मदेवाने घडलेला वृत्तांत सांगितला की केतकी विष्णू आणि माझ्यामध्ये पैद लागलेली आहे. जो कोणी या अग्निस्तंभाचा आधी अथवा अंत पाहून येईल तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल, तो या विश्वाचा स्वामी असेल. तेव्हा ब्रह्मदेवाने केतकीला सांगितले की केतकी तू माझं एक काम कर. काय? मी अग्निस्तंभाचा अंत पाहिला आहे, बस एवढीच तू साक्ष दे. केतकीने सांगितले ब्रह्माजी खोटं बोलणं पाप आहे, मी का खोटं बोलू? तेव्हा ब्रह्माजीने सांगितलं केतकी मी जर या विश्वाचा स्वामी झालो तर तुला फुलांचा राजा करतो. पदासाठी केतकीने खोटं बोलण्याचं ठरवलं माय बाप्पांना. केतकी तयार झाला खोटं बोलण्यासाठी. ब्रह्मा आणि विष्णू दोघेही विचार केलेलेच होतो माय बाप्पांना. विष्णू सत्य बोलण्याचा विचार केला होता आणि ब्रह्मा कपट केलेला आहे ब्रह्माजीने. ब्रह्माजी केतकीला सोबत घेऊन आता निघाला. तेवढ्यात विष्णू भगवंत सुद्धा त्या स्थानावरती आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा होती, नाराजी होती. का? कारण आपण इतके वर्ष प्रवास करून सुद्धा या अग्निस्तंभाचा आरंभाचा शोध लागला नाही. ब्रह्मदेव मात्र आनंदी होते. ब्रह्मदेव हास्य करत होते. ब्रह्मदेवाने विचारलं विष्णू या अग्निस्तंभाचा आरंभाचा शोध तुला लागला का? तेव्हा विष्णूने सांगितलं ब्रह्माजी मी खूप वर्ष प्रवास केला, खूप खालपर्यंत गेलो, परंतु या अग्निस्तंभाचा अंत मला लागलेला नाही, आरंभ मला लागला नाही. तेव्हा त्याने सत्य बोललं आणि ब्रह्माजीने सांगितलं विष्णू मी या अग्निस्तंभाचा अंत पाहून आलो आहे. माझ्या बोलण्यावरती जर तुझा विश्वास नसेल तर हा केतकी साक्षीला आहे. केतकीला विचार. केतकीने होकारार्थी मान हलवली आणि सांगितलं विष्णू भगवंता ब्रह्माजी म्हणतात ते खरं आहे, त्यांनी या अग्निस्तंभाचा अंत पाहिलेला आहे. त्यावेळेस मी तिथेच होतो. ब्रह्माजीचा हे ऐकून विष्णूला वाटलं की ब्रह्माजी सर्वश्रेष्ठ आहे, ते या विश्वाचे स्वामी आहे. त्यांनी एक पुष्पहार तयार केला आणि ब्रह्माजीचं स्वागत करणार. तेवढ्यात तिथे महादेव सगुण रूपामध्ये प्रकट झाले आणि महादेवाने सांगितले रमापती तू हे काय करत आहेस? तेव्हा विष्णू भगवंतांनी सांगितले भोले बाबा ब्रह्माजी या अग्निस्तंभाचा अंत पाहून आले आहे, त्यांचं स्वागत करत आहे. महादेवाने सांगितलं विष्णू तू या अग्निस्तंभाचा आरंभ पाहण्यासाठी खालच्या दिशेला गेला होतास. ब्रह्माजी अग्निस्तंभाचा अंत पाहण्यासाठी वरच्या दिशेला गेले होते. खूप प्रवास केला परंतु दोघांनाही आधी अथवा अंत लागला नाही. का? परंतु तू सत्य बोललास म्हणून आजपासून तुला नारायणच नाही तर आजपासून लोक तुला सत्यनारायण म्हणतील. आणि तू सत्य बोलल्यामुळे मी तुला माझे सर्व अधिकार देतो. म्हणून नेहमी सत्य बोला माय बाप्पांनो. का? सत्याच्या बाजूने भगवंत असतो. नव्हे नव्हे सत्य हाच भगवंत असतो. सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, सत्यम शिवम सुंदरम असे अनेक प्रमाण देता येतील. सत्य परेशान होतो परंतु पराजित होत नाही. सत्यमेव जयते. परंतु ब्रह्माजी विष्णूला सांगितलं की विष्णू आजपासून तुझ्यात आणि माझ्यात काही फरकच नाही. आजपासून लोक जेवढं माझा आदर करतात, जेवढी माझी पूजा करतात, तेवढीच तुझी करतील. एक एकाचे हृदयी कोडी साखरेच्या ठाई. विष्णू शरणयम शिव, शिव शरणयम विष्णू.
हरिहरा नाही भेद, असे अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. ब्रह्मदेवाला महादेवाने सांगितलं की विधाता, तू खूप 21व्या स्वर्गापर्यंत गेलास हे खरं आहे, परंतु तुला या अग्निस्तंभाचा अंत लागला नाही. परंतु तू खोटं बोलला आहेस आणि चूक केली आहेस. त्या चुकीला माफी नाही, तुला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाने जी चूक केली होती त्या चुकीला शिक्षा करण्यासाठी महादेवांनी आपल्या तिसऱ्या नेत्रातून कालभैरवाला प्रगट केलं आणि त्या कालभैरवाला सांगितलं की ब्रह्मदेवाला शिक्षा करा. त्या कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या 5वा मस्तकच उडवलं नाही बापांनो. ब्रह्मदेव काकुळतीला येऊन प्रार्थना करत आहे की प्रभू मला क्षमा करा, माझ्याकडून चूक झाली आहे, अपराध झाला आहे, मला क्षमा करा. शेवटी विष्णू भगवंताला दया आली आणि विष्णू भगवंताने सांगितलं महादेवाला, बोले बाबा तुम्ही भक्त वत्सल आहात, दीनदयाल आहात. ब्रह्माजींनी जी चूक केली आहे त्यांचा अपराध पोटामध्ये घाला आणि त्यांना क्षमा करा. विष्णू भगवंताची विनंती मान्य करून महादेवांनी कालभैरवाला सांगितलं ब्रह्माजींना सोडून दे. आणि आता ब्रह्माजी खूप विनंती करत आहे महादेवाची की प्रभू मला क्षमा करा. तेव्हा महादेवांनी सांगितलं ब्रह्मा, तू पद मिळवण्यासाठी, जगामध्ये मान मिळवण्यासाठी, मोठेपणा प्राप्त व्हावं म्हणून एवढं खटाटोप केलंस, परंतु आजपासून तुला कोणीही मानणार नाही, तुझी कोणीही पूजा करणार नाही, तुझा कोणीही मंदिर बांधणार नाही, तुला तुझ्या नावाने कोणीही उत्सव करणार नाही. आपण अनेक ठिकाणी बघतो नाही बापांनो, प्रत्येक गावामध्ये विष्णू भगवंताचे कोणत्या ना कोणत्या रूपातलं मंदिर आहे, कोणत्या ना कोणत्या अवतारातलं मंदिर आहे. काही ठिकाणी ब्रह्म, काही ठिकाणी विष्णू भगवंताचं मंदिर आहे, काही ठिकाणी कृष्णाचं आहे, काही ठिकाणी रामाचं आहे, परंतु आहेच विष्णू भगवंताचं मंदिर आहे. ब्रह्माजींचं मंदिर आपल्याला कुठे दिसलं नाही, फक्त एक मंदिर आहे पुष्करला. ब्रह्माजींनी पुन्हा पुन्हा विनंती केल्यानंतर महादेवाने सांगितलं ब्रह्माजी, आजपासून मी तुला एक वरदान देतो की तुला कोणी पूजणार नाही, तुला कोणी भजणार नाही हे खरं आहे, परंतु तुला यज्ञाचा आचार्य बनव. आजपासून तू यज्ञाचा आचार्य होशील. तुझं स्मरण केल्याशिवाय कोणतेच यज्ञ पूर्ण होणार नाही. आता केतकीकडे पाहून भगवंताने सांगितले केतकी चालता होय, आतापर्यंत तुम्हाला खूप प्रिय होतास, परंतु आजपासून मी तुला माझ्या पूजेतून वज्र करत आहे, मी तुला स्वीकारणार नाही. केतकीने पुन्हा पुन्हा महादेवाची विनंती केली आणि महादेवाने केतकीला सांगितले केतकी मी तुला स्वीकारणार नाही हे अगदी खरं आहे, परंतु तू पुन्हा पुन्हा विनवणी करतो म्हणून तुला एक वरदान देतो. मी तुला स्वीकारणार नाही हे खरं आहे, परंतु माझे जे भक्त आहेत विष्णू आदी ते मात्र तुझा स्वीकार करतील. असं केतकीला, ब्रह्मदेवाला आणि विष्णू भगवंताला आशीर्वाद देऊन महादेव स्वस्थानी कैलास पर्वताकडे आपल्या गणपरिवारासह निघाले. तेवढ्यात ब्रह्माजी आणि विष्णू महादेवाला विनंती करतात की प्रभू आमची एक इच्छा आहे, आम्हाला तुमची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, एवढी आम्हाला संधी द्या. महादेवाने होकार दिला. एका दिव्य आसनावरती ब्रह्मा आणि विष्णूने महादेवाला विराजमान केले. माहिती षोडशोपचारे त्यांची पूजा केली, प्रार्थना केली, आरती केली आणि महादेव प्रसन्न होऊन विष्णू आणि ब्रह्माला म्हणाले विधाता श्रीहरी, तुम्ही दोघेही माझेच पुत्र आहात आणि आज तुम्ही जी माझी सेवा केली ती सेवा मी खूप प्रसन्न आहे. आजच्या या तिथीला खूप महत्व येईल. या तिथीला महाशिवरात्र म्हणून ओळखल्या जाईल. जो कोणी या दिवशी मनोभावे माझी सेवा करेल त्याला अगणित पुण्य मिळेल. त्याच्या पुण्याची गणनाच करता येणार नाही. वर्षभर माझी जी सेवा करतात, आराधना करतात, त्याच्याने जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य या शिवरात्रीच्या दिवशी सेवा केल्याने, पूजा केल्याने मिळेल. माझी प्राणप्रतिष्ठा मूर्तीची किंवा शिवलिंगाची प्राण